पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा संशयास्पद मृत्यू, आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे। त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। दरम्यान आंबेडकरवादी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसीलदार कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली। परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती, तसेच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती। त्यानंतर संबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, PRPचे जिल्हा महासचिव शंकर दमदाडे, PRPच्या महिलाध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे। पोलिसी मारहाणीमुळे सोमनाथ दगावला आहे याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे। पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्यांमागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। तर आबासाहेब चासकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत। जर सोमनाथाच्या मारेकरांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशारा दिला। आता तुम्हाला माहिती आहे परभणीला जे काही घडलं, तो जो कोण देशद्रोही होता पवार नावाचा, त्याने ते जे काही स्मारक फोडलं, त्याच्यानंतर उद्रेक होणं हे स्वाभाविक होतं। आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली, परंतु त्यांना श्रमवण्याचं काम त्या घोरबांडे नावाच्या PIनी केलं नाही। उलट ती दंगल अधिक कशी भडकेल आणि त्याच्या मागे असलेले जे सूत्रधार आहेत, मग ती काय सनातनी संघटनेचे देशद्रोही असतील किंवा जातीवादी मनुवादी संघटनेचे देशद्रोही असतील, त्यांचा त्या जर का पवारचा जर का आपण CDR काढला तर त्यावर ते भेटणार आहेत, तर ते करायला लागू नये, संघटनेचं नाव फुटू नये ज्यांनी करायला लावलंय, म्हणून ही दंगल घडवण्यात आलेली आहे। आमचा जो लॉचा स्टुडंट होता सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, त्याला अटकेत असताना मारहाण करून पोलीस स्टेशनला त्याला पोलिसांनी मारहाण करून त्याचा जीव घेतलेला आहे आणि अशा प्रकारे प्रकरणाला वळण दिलेलं आहे। तरी आमची प्रमुख मागणी आहे, हा घोरबांडे हा भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेस पण तिथे ड्युटीवर होता आणि हा परभणीत पण होता, ह्याचा CDR चेक केला पाहिजे की हा कुणाच्या नियंत्रणाखाली, कुठल्या राजकीय नेत्याच्या खाली काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये अशांती पसरवण्याचं काम, महाराष्ट्रामध्ये सनातनी गुन्हेगारी झाकण्याचं काम जे काय सुरू आहे ते बाहेर आलं पाहिजे। म्हणून आज आंबेडकरी जनता, तमाम आंबेडकरी जनता आज महाराष्ट्रातून बाहेर आलेली आहे। आम्ही राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे तोडफोड करून बंद करतात त्याप्रमाणे करणार नाही आहोत। आनंदराज आंबेडकरांनी सर्व पक्षांना एकत्र येण्यासाठी घोषणा केली होती, म्हणून आम्ही निदर्शने करत आहोत आणि जर का कारवाई झाली नाही तर निश्चित आम्ही ठाणे शहर आमची तारीख ठरवून आम्ही अखंड ठाणे शहर बंद करणार आणि सर्वांना आवाहन करणार। महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, काय सांगाल? आनंदराज आंबेडकरांनी महाराष्ट्राची बंद हाक जरी दिली असली तर या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे काही तळागाळातील जे काही पक्ष आहेत आणि विशेष करून या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्या उद्देशाने ठाणे शहरातील सर्व रिपब्लिकनचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर अर्थाने ज्या परभणीमध्ये जे काही कांड झालं, सोमनाथ सूर्यवंशी याला जे काही पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाली नाही त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, याला तर आम्ही असं समजतो पोलीस प्रशासनाने त्याला जबाबदार आहे आणि ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी त्याला मारलेला आहे त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने जो काही संविधानात त्या ठिकाणी मोडतोड झाली त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज फक्त ही आमची चेतावणी आहे, जर याच्यावरती प्रशासनाने दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय। फक्त याच्यामध्ये पोलिसांनी गाफील न राहता
तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक वेळेस आंबेडकरी अनुयायी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून शांततेच्या पद्धतीने आणि कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीनं ज्या वेळेस आंदोलन आम्ही करतो त्यावेळेस बाबासाहेब समोर ठेवून आम्ही कायद्याची विटंबना होणार नाही या पद्धतीने करत असतो. परंतु असं करत असताना ज्यावेळेस शांततेच्या पद्धतीने आंदोलन चालू होतं त्यावेळेस पोलीस प्रशासन त्या ठिकाणी हस्तक्षेप करतं आणि नाईलाजाने भीमसैनिकांना त्या ठिकाणी हात उगारण्याचा किंवा त्याच्यावरती दगड फेकण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असं करण्याला आम्ही पोलीस प्रशासनाला जबाबदार धरतो. कारण शांततेचं सहकार्य आम्ही त्यांच्याकडे मागत असतो परंतु ते आम्हाला कुठल्या प्रकारे कायदा दाखवतात. परंतु आम्ही कायद्याच्या खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या अनुयायी असल्यामुळे या देशामध्ये आतापर्यंत ज्यावेळेस उद्रेक झाला त्यावेळेस आंबेडकरी यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. आणि असं जर होत नसेल तर यापुढे आंबेडकरी अनुयायी कधी गप्प बसणार नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीचं जे काही बलिदान आहे ते वाया जाणार नाही. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. किल्ले बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना कोरम मॉलमध्ये बक्षिसांचे वाटप. किल्लेकर समूह वयम सेवा सहयोग कोरम मॉल यांच्या सौजन्यशील उपक्रम 27 नोव्हेंबर रोजी कोरम मॉल येथेच आयोजित करण्यात आले होते. मातीचा किल्ला बनवणे ही स्पर्धा कोरम मॉलमध्ये आयोजन करण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानची सदस्य पल्लवी लंके हिने कळवा ब्रिज येथील साठेनगर इथे राहणाऱ्या वस्तीतील मुलींना एकत्रित करून त्यांना ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला व सिंधुदुर्ग किल्ला तयार करण्यात आला. अतिशय परिसर स्वच्छ व दिमागात जे साहित्य उपलब्ध आहे त्यात त्यांनी अप्रतिम असा किल्ला उभा केला. या किल्ल्यांची माहिती संस्थेचे सदस्य राजेंद्र गोसावी सरांनी व्यवस्थितरित्या सांगितली व मुलींनी वेळेत घरी पोहोचणे देखील गरजेचे होते. याच वेळेस परीक्षणासाठी परीक्षक आले होते. त्यावेळेस परीक्षकांना माहिती दिली. कोरम मॉल येथे 15 डिसेंबर रोजी किल्लेकर या संस्थेचा निकाल जाहीर झाला आणि श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या मुलींना सिंधुदुर्ग किल्ल्याला 3रे पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार घेण्यासाठी संस्थेचे सदस्य पल्लवी लंके, निकिता कांबळे व इतर मुली उपस्थित होते. सहभागींना प्रमाणपत्र व मेडल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सगळ्या स्टुडंट्सनी ना फक्त एक 5 मिनिटं थांबा. एक कंप्लीट ग्रुप फोटो फक्त घेऊया. ओके, हां पद्मधू करेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, पहिल्यांदाच भाग घेतलेला पण त्यांनी अगदी. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे हे किल्लेकरचं 11वं वर्ष आणि कल्पतरू गेले 6 वर्ष या हेरिटेज अवेअरनेस ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे आपल्या ज्या पुरातन सगळे आहेत, किल्ले आहेत, आपल्या केव्ज आहेत, तर हे जतन होण्यासाठी म्हणून आम्ही ही सगळी ॲक्टिव्हिटी मेन करतो. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण असं बघतो की लहान मुलं मातीशी खेळतील, कारण आजकाल त्यांना मातीशी खेळायला मिळत नाही. आणि जे गड किल्ले ते बनवतात त्याची आपण शेवटी एक स्पर्धा अशी पण घेतो की त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. नुसतंच मातीमध्ये खेळायचं म्हणून नाही.
आणि मग आपण बक्षिसं देतो आणि मग तो बक्षीस समारंभ जो आहे तो आज होत आहे इकडे. सो सगळ्या शाळांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते, सगळे शाळेतली मुलं ह्याच्यामध्ये भाग घेतात. आपल्या निबंध स्पर्धा असतात, ड्रॉइंगच्या स्पर्धा असतात, रांगोळीच्या स्पर्धा असतात, पण विषय मात्र आपला ऐतिहासिकच असतो. आपण इतिहासाला सोडून कधी हे करत नाही, कारण आता इतिहास हा विषय मुळातच मुलांना इतका बोरिंग वाटतो, तर तो अजून अट्रॅक्टिव्ह कसा करता येईल, तो मोहक कसा करता येईल, मुलांना त्याच्याबद्दल जास्ती कसं सांगता येईल, हे ह्या ॲक्टिव्हिटीचा पूर्ण उद्देश असतो. सो म्हणून आपण हे सगळं गेले 11 वर्ष करत आहोत. कोरमचा सहभाग कसा आहे? कोरम आपल्याला नेहमीच, आता जसं तुम्ही बघताय तसं ही जागेची जी उपलब्ध आहे आणि जागा उपलब्ध करून देणंच आजकाल इतकं मोठं आहे, त्यामुळे कोरमचा नेहमीच त्याच्यामध्ये सहभाग असतो. आणि यावर्षी तर आपल्या स्पर्धासुद्धा कोरम मॉलमध्येच झाल्या. सो ते एक छान वैशिष्ट्य होतं की मुलांना मॉलमध्ये काहीतरी करता आलं, त्यामुळे त्या निमित्ताने मी कोरमचे सुद्धा आभार मानते. मॅडम, असं वाटत नाही की पारितोषिक वितरण थोडा उशिरा? हो, कारण नेहमीचा प्रॉब्लेम आहे आणि मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखाद्या मुख्य अतिथीला इतका मान सन्मान देऊन बोलवतो, तेव्हा कधी कधी मला पण असं वाटतं की या बालगोपाळांच्या वेळेला जरा महत्त्व मिळावं, कारण ते एकच रविवार असतो जो आईवडिलांबरोबर मिळतो आणि मग असा वेळेचा थोडासा मागे पुढे झालं की त्यांचा सुद्धा थोडासा हिरमुसतात मुलं. तर हे एक आपल्या सगळ्या मुख्य अतिथींसाठी की कृपया वेळ पाळत जा. किती मुलांना पारितोषिक? आज आपले बघा, मेन आपली 3 पारितोषिकं असतात जी शाळेच्या मुलांसाठी असतात, पण बिकॉज आता आपली 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, आपलं 11वं वर्ष आहे, आपण सगळ्यांना एक छोटी ट्रॉफी सुद्धा देत आहोत. प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट आणि मेडल सुद्धा मिळणार आहे. याशिवाय आपल्या ज्या सोसायटीच्या किल्ल्यांच्या स्पर्धा आपण आयोजित करतो, ह्यांचे सुद्धा 3 विनर्स आपण आज इथे अनाऊन्स करणार आहोत. ओके. दोन वेळा मंत्रीपद हुकलेल्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे. सरनाईक हे ओवळा माजिवडा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1 लाखांच्या वर मतं मिळाली होते. वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले 3 वर्ष ओवळा माजिवडा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तर यावेळी देखील याच मतदारसंघातून 4थ्यांदा ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. 2008 साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेंच्याच शिवसेनेतून त्यांनी आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रीपदी वर्णी लागली. सरनाईक यांनी सन 1995 विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सन 1996 ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सन 1992 ते 97 या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते. सन 1997 ते 2008 सलग 3 वेळा ठाणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 2009 साली MMRDAच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर शिवसेनेच्याच तिकिटावर सन 2009 साली ओवळा माजिवडा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 3 वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. सन 2014 साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा भाईंदर
संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. सन 2020मध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली. आता 2024मध्ये ओवळा माजिवडा मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे. बदलापूरमधील स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रमशाळेत 105 विद्यार्थ्यांची ठाणे सिव्हिल हॉस्पिटलने केली दंत तपासणी. चॉकलेट बिस्किट बरोबर चटपटीत पदार्थ लहान मुले आवडीने खात असली तरी मुलांची मौखिक आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. मुलांच्या निष्काळजीपणामुळे लहानपणात दात खराब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाने बदलापूरमधील स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रमशाळेतील मुलांसाठी दंत आणि स्वास्थ्य शिबिराचे आयोजन केलं होतं. शाळेतील तब्बल 105 मुलांच्या दातांची तपासणीत किडलेले दात स्वच्छ करून पिट अँड फिशर सिलंट करण्यात आले. लहान वयात मुलांना चांगल्या संस्काराबरोबर आरोग्याची काळजी घेणे तितकीच महत्त्वाची आहे. यामध्ये मौखिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य प्रशासन आणि सिव्हिल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रमशाळेतील मुलांसाठी दंत स्वास्थ्य शिबिर आयोजित करण्यात आले. आश्रमशाळेतील 105 मुलांची दंत तपासणी, किडलेले दात साफ करून पिट अँड फिशर सिलंट करण्यात आले. या शिबिरासाठी दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर अंजुम देशमुख, डॉक्टर प्रणिता बळकुंडे, डॉक्टर भाग्यश्री पवार, डॉक्टर स्नेहल गुल्हाणे आदींनी अथक परिश्रम घेतले. मुलांनी सकाळी रात्री झोपताना ब्रशने दात घासावे. 2 महिन्यांनी दातांचा ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंत चिकित्सकाकडून दातांची नियमित तपासणी करावी. जेवल्यावर पाण्याने खळखळून चूळ करावी असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी व्यक्त केले. मौखिक स्वच्छता नीट राखली नाही तर तोंडाला दुर्गंधी येणे, आवळलेली दात पडणे, दात किडणे, हिरडीमधून रक्तप्रवाह सुरू होणे, काही वेळा मौखिक कर्करोग होण्याची शक्यता असते. जगभरात मौखिक कर्करोगांची संख्या वाढत असून भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. त्यामुळे मौखिक स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तोंडात पांढरा किंवा लाल रंगाचा चट्टा दिसला तर त्वरित सिव्हिल रुग्णालय दंत विभागांशी संपर्क साधावा असे सिव्हिल रुग्णालय येथील दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितले.